हो, नमस्कार. भूमिकाच फॅशन डिझायनर यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत. तर बघा, ज्या ताईने बिघडलेला ब्लाऊज आणला होता ना, तो मी कसा दुरुस्त केला म्हटलं चला आपले जे यूट्यूबर आहेत म्हणजे जे आपले सबस्क्रायबर आहेत म्हटलं त्यांच्या लक्षात यावं म्हणून. तर बघा, मी हा साडीचा चार बोटी म्हणजे 2.5 ते 3 इंचचा कपडा कापून घेतलेला आहे. आणि इथं बघा, आता इथं अस्तर नव्हतं त्या कलरचं म्हणून मग मी डबल घडी त्याचीच घेतलेली आहे. आणि डबल घडी म्हणजे मग आपल्याला क्रॉसपट्टी जोडायची आहे, कारण पूर्णतः त्या ब्लाऊजची क्रॉसपट्टी खराब झालेली होती. ती आपल्याला डबल जोडताच आली नव्हती. मग पूर्ण दोन्ही साईडचे पार्ट मी काढून घेतले. आणि आता इथं बघा, मी आतमधच्या साईडने टिप मारणार आहे. तर तुमची पण क्रॉसपट्टी चुकली किंवा कटोरी चुकली तर माझ्या अशा पद्धतीने तुम्ही शिवू शकता. म्हणजे तुमचा जो प्रॉब्लेम आहे तो सॉल्व्ह होईल आणि ब्लाऊज खराब होणार नाही, तो डबल आपल्याला वापरता येईल. तर इथं बघा, अशा पद्धतीने मी दोन्ही साईडनी टिपा मारून घेतल्या. आता हा जाडसर भाग होता तो मी काढून घेतला आहे. आणि परत इथं व्यवस्थित टिप मारून घेते हे, कारण खूप दोरे निघत होते त्या साडीचे पण. आणि इथं बघा, एक दोन्ही साईडनी कट करून घ्यायचं. आणि आपली जी शिदी बाजू आहे ती वरच्या बाजूने काढून घ्यायची. आता ही टिप मारताना आपण आतमधच्या बाजूने टिप मारली होती. तर बघा, दोन्ही साईडनी असं टिप मारून घ्यायची आणि त्या दोन्ही साईडला दाबटीप पण मारून घ्यायची. आपण शिलाई मारली त्या दोन्ही साईडला. तर इथं बघू शकता, आकारावरतीच मी क्रॉसपट्टी घेतलेली आहे. इथं बघू शकता, आता मी दोन्ही साईडनी दाबटीप मारून घेते, म्हणजे धागेदोरे निघायचे अजिबात चान्सेस राहणारच नाही. दोन्ही साईडनी पूर्णतः पॅक होऊन जाईल. आता दुसऱ्या साईडची पण आपण तशीच शिवून घेऊ, कारण नवीन साडीवरचा ब्लाऊज होता आणि त्यांनी असं अस्तर पण व्यवस्थित जॉईंट नाही केला आणि जो मेन फॅब्रिक आहे तो पण व्यवस्थित जॉईंट केला नव्हता. त्याच्यामुळं ती कटोरी म्हणजे ती क्रॉसपट्टी पूर्ण खराब झाली होती. तर आता इथं ह्या साईडचं पण आपण ज्या अगोदरची क्रॉसपट्टी जशी शिवून घेतली, म्हणजे जशी टिपा वगैरे मारून घेतल्या तशाच पद्धतीने आता ही पण मी करून घेतली दोन्ही साईडचे. आणि इथं खूप क्रिटिकल म्हणजे होतं ते जोडणं. म्हणजे एकतर मग कसं आहे, पूर्णतः नवीनपासून सुरुवात केली तर ती योग्य असते. आणि आतमध्ये जो पार्ट काढून आणि डबल तो पार्ट जोडायचा म्हटलं ना तर खूप प्रॉब्लेम येतो आहे. पण मग असं म्हटलं, आता मोठ्या आशेने तो गिऱ्हाईक आलेला आहे, त्याने दुसरीकडे शिवला होता आणि सगळा ब्लाऊज बिघडून ठेवला. इथं बघून घ्यायचं, दोन्ही एकसारखेच शिवायचे. आता बघू शकता, इथं जी पट्टी आहे मी ती बटनाची पट्टी काढली नाही आणि ती पट्टीवरती थोडीशी शिलाई उसवून घ्यायची. आणि इथं अशी जो मोठा भाग आहे 3 इंचचा तो असा इथं मी टिप मारून घेतली. आणि परत वरतून तुम्हाला वाटली तर दाबटीप पण मारू शकता. आता ही पट्टी आहे ना, ही पट्टी आता जॉईंट करून घ्यायची आहे. नवीन पट्टी पण कट करून जोडता नाही येणार. तरी मी म्हणजे जे काजाचं आहे ना ते मी जोडलेलं आहे. तर इथे बघू शकता, खूप प्रॉब्लेम येतो असं म्हणजे अर्धवट कामं करण्यासाठी. एक तर मग पूर्णतः नवीनपासून सुरुवात केली तर ते योग्य असते आणि इथं असं प्रॉब्लेम येतो. पण मग तरी पण मग मी म्हटलं चला आता जॉईंट करून देणं घेतलं तर ते गरजेचं आहे. आता इथं बघू शकता, आता मी दोन्ही साईडने व्यवस्थित टिप मारून घेतली आणि डबल टिप मारून घेतलेली आहे. आता इथं मला बटणं लावून घ्यायचे आहे. बघू शकता, कटोरी आपली प्रॉपरली व्यवस्थित जोडून झालेली आहे आणि कुठेही कमी जास्त झालं नाही. आता फिटिंग करून घेऊ. ही बघा, अशी फिटिंग केली मी. आता प्रॉपरली जोडून झाली आपली क्रॉसपट्टी, कुठेही कमी जास्त कपडा झालेला नाही. आता दुसऱ्या बाजूची पण त्याच पद्धतीने करून घ्यायची आहे. पण मग आता ना, जो काजं करण्याचा अस्तर आहे ना कमी पडत होता, मग जी कटोरी ठेवली होती त्यांची जी खराब झाली त्याचा अस्तर आता आपण इथं यूज करून घेणार आहोत. म्हणजे कपडा आपला वायाला जाणार नाही. बघा असा. आणि त्या क्रॉसपट्टीला लावून घ्यायचं आहे, कारण लूकपट्टी आहे ती, तिथून आपल्याला आहे ना, हे बघा अशी लावून घ्यायची आहे. कॅमेरा माझ्याकडनं थोडंसं सेटिंग बिघडली होती, मग असं तुमच्या लक्षातच येईल, कारण आतमधून लावायची असते ती पट्टी. आणि मग नंतरून व्यवस्थित कट करून घ्यायचं. आता इथं बघू शकता, आता इथं आपल्याला परत डबल जॉईंट करायची आहे. आता मी जशी क्रॉसपट्टी लावते तशी मला इथं लावायला म्हणजे जमलंच नाही. जर कोणालाही जमलं नसतं तर मग मी अशी टिप मारून अशी व्यवस्थित करून घेतली आहे. तर बघू शकता, इथं जो उरलेला पार्ट आपण कट करून घेऊ.
आता इथं डबल टिप मारून घेऊ आपण, म्हणजे प्रॉब्लेम नको कशाचाच. डबल टिप मारून आणि आपण फिटिंग करून घेतली. तर बघा पूर्ण खराब ब्लाऊज झाला होता तो आता व्यवस्थित झालेला आहे. दिसायला पण खूप छान दिसतो आहे. खूप म्हणजे असं हे होतं, पण मग चला व्यवस्थित झाला आता. पण त्यांना म्हणजे टेन्शन नाही, त्यांना खूप टेन्शन आलं होतं, नवीन साडीवरचा ब्लाऊज माझा बिघडून दिला म्हणे. तर आता इथं बघा कमी जास्त होत होता, तर मग आता कमी जास्त होतं ते काय प्रॉब्लेम करायचा म्हणजे काय करायचं माहिती आहे का, जे आपण क्रॉसपट्टी जोडली आहे ना, ती क्रॉसपट्टी एका साईडनी मोठी झालेली आहे, तर मग ती मध्ये येऊन थोडीशी त्याला व्यवस्थित टिप मारून घ्यायची जास्तीची. आता बघू शकता इथं आपला प्रॉपरली कुठेही कमी जास्त नाही, एकदम जसाचे तसा दोन्ही पार्ट व्यवस्थित आलेले आहेत. आणि मग आता इथं हे जे धागे दोरे आहेत ते कट करून आणि मला एका साईडनी काजे करून घ्यावा लागतील आणि बटणं पण लावायचे आहेत. तर आपला प्रॉपरली ब्लाऊज असा व्यवस्थित करून झालेला आहे. तुम्हाला पण प्रॉब्लेम तर कधी कधी जी आपली कटोरी असते त्या कटोरीजवळचे पण दोरे निघतात आणि अशी उसवली जाते, असे म्हणजे पार्ट थोडेसे वेगवेगळे होतात, तेव्हा पण मग असंच करायचं असतं. इथं बघा आता इथं आपल्याला बटणं पण लावायचे आहेत विथ काजे पण करून घ्यायचे आहेत. तर मग मी इथं काजे मशनीवरच करणार आहे. अशा पद्धतीने करते. दोन्ही साईडचे काजे करून घ्या आणि ब्लेडने किंवा कटरने कट करायचे असतात ते काजे, म्हणजे जास्त मोठा होल नसतो करायचा. तर बघा ब्लाऊज पूर्ण झाला. कसा वाटतं मला कमेंट करून